नमस्कार, मी सविता लय भारी रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याच्या चक्क्या। ह्या बघा, इथे मी शेंगदाण्याच्या चक्क्या बनवलेल्या आहेत की छान दिसतात, जशा मी दुकानात विकतच आणलेत अशा पद्धतीने हे दिसायलेले। तुम्हाला अशा पद्धतीने जर करायचे असतील तर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला पाहावा लागेल आणि खूप सोपी आहे ही ती शेंगदाणे गुळाची चक्कीची। चला तर आपण शेंगदाण्याच्या चक्क्या करायला घेऊया। इथे मी शेंगदाणा गुळ बर्फीसाठी इथे 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी गुळ किसून घेतलेला आहे। आता आपण हे शेंगदाणे थोडेसे भाजून घेणार आहोत। गॅसवर मी कढई ठेवून त्यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत आणि हलकेसे आपल्याला भाजायचे आहेत। हे आपलं जे साल वरचं जाणार आहे त्या पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। हे बघा, मला सांगते हे जे आता आपलं भाजताना अशा पद्धतीने साल निघलं पाहिजे, तशा पद्धतीने मी व्यवस्थित भाजून घेणार आहे। जास्त काळपट वगैरे करायची नाही, आपल्याला जाळायचे नाही। हे आपलं आता झालेलं आहे भाजून व्यवस्थित। मी आता ते गॅस बंद करून घेते। गरम करून सालं निघतील अशा पद्धतीने मी गरम करून घेतले होते शेंगदाणे आणि त्याची वरची सालं काढून घेतलेली आहेत। आणि आता एका शेंगदाण्याचे 4 भाग होतील असे मी ठेचून घेणार आहे त्यांना। आपण शेंगदाणे बारीक करून घेऊया। हे बघा, मी अशा पद्धतीने ठेचून घेतलेले आहेत हे शेंगदाणे। ही बघा, मी आता गॅसवर कढई ठेवून दिलेली आहे। कढई आपली गरम झालेली आहे आणि त्यामध्ये आपण गूळ टाकणार आहोत। गॅस बारीक करूया। हे बघा, 1 वाटी गूळ घेतलेला टाकून घेते त्यामध्ये। तो वितळून घ्यायचा आपल्याला। आपल्याला वितळतो, जास्त जाळायचं नाही आपल्याला। लो गॅसवर आपल्याला हा वितळून घ्यायचा आहे। गरम झाल्यावर आपणच वितळतो। अशा पद्धतीने हा गूळ वितळून घ्यायचा आहे। मस्त आपला हा गूळ वितळला गेलेला आहे। हे बघा, अशा पद्धतीने वितळून घ्यायचा आहे। मस्त असा गूळ वितळला गेलेला आहे। अशा पद्धतीने पातळ झाला पाहिजे हा। आता यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची टाकणार। हे बघा, अर्धा चमचा वेलची टाकलेली आहे। ही व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। हे बघा, जरा गॅस मोठा करूया। गॅस लो केलेला होता, आता मोठा करूया म्हणजे आपला हा लवकर वितळेल, म्हणजे घट्ट होईल। आता त्यामध्ये आपण शेंगदाणे टाकणार आहोत। हे बघा, शेंगदाणे टाकून घेते। त्यानंतर 1 चमचा तूप टाकून घेऊया। हे बघा, 1 चमचा, अर्धा चमचा आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे। तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही टाकू शकता। आपल्याला तूप टाकून घेतलेलं आहे आणि शेंगदाणे हे आपले व्यवस्थित टाकून घेतलेले आहेत आणि त्या आपण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। घट्ट होईपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे गॅसवर अशा पद्धतीने। अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपला हा गूळ आहे तो घट्ट होत येतो। बघू शकता तुम्ही। हे बघा, आता व्यवस्थित थंड केल्यानंतर आपलं हे आता घट्ट होते। घट्ट होत आलेला आहे आपलं। गॅस बंद करून घेतला आहे। हे बघा, इथं मी
पोळपाटने घेतलेले आहे, त्यावर एक कागद ठेवलेला आहे आणि एक चमचा तेल लावून घेणार आहे कागदाला. एक चमचा तेल टाकून घेते. ते आपलं सर्व लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने की जेणेकरून आपली जी बर्फी बनवणार आहे ती चिकटून येण्यासाठी. आणि जे आपण सारण केलेलं आहे ते आपण त्यावर टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने कागदाला टाकून घ्यायचं आहे सर्व सारण. थोड्या वेळाने ते घट्ट होतं. नंतर आपल्याला आपल्याला हे दोरे दिसत आहेत तुम्हाला. अशा पद्धतीने आपण दाबून घ्या. अशा पद्धतीने कांद्याला तेल हातात आपल्या तेव्हा अशा पद्धतीने आपल्याला आपण तेल हाताला लावूनच आपल्याला हे करायचं दाब द्यायचं आहे. त्यावरती आपण हातावरती हात ठेवून अशा पद्धतीने लाटायचं आहे म्हणजे आपली बर्फी व्यवस्थित थंड झाल्यानंतर हा पाक खूप छान बर्फ्या करता येतात आपल्याला. तुम्हाला जशा पद्धतीने पातळ बर्फी आहे तशा पद्धतीने मी करू शकता. खूप सोपी आहे ही करायला. बघू शकता अशा पद्धतीने लाटणं करून घ्यायचं आहे. आहे अशा पद्धतीने सर्व भाग सेम लाटायचे आहेत आपल्याला. अशा पद्धतीने हे बघा आपला ते लाटून झालेलं हा आपण लगेच कट करायला घ्यायचं. ते जास्त जर लगेच थंड झालं तर आपल्याला ही कटिंग करता येत नाही कारण की घट्ट होते जास्त. त्यामुळे आधीच आपण कापूया अशा पद्धतीने. तुम्हाला जशा पद्धतीने आकार देऊ शकता बर्फीला. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळे कोणते तुमच्या आवडीनुसार प्रकार देऊ शकता. थंड व्हायच्या आधीच मोठं झाले ना. थंड झाल्यानंतर कापता येणार नाही आपल्याला. त्यासाठी आधीच आपण अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायची आहे बर्फी. तुम्ही किती दिवसही ठेवून बर्फी खाऊ शकता. पौष्टिक असते. शेंगदाणा गूळ घरच्या घरी कसं बनवायचं हे शिका. सोपी रेसिपी आहे. तुम्हाला नक्की आवडेल. करून एकदा पहा. त्या बघू शकता आपल्या आता बर्फ्या मस्त अशा कट झालेल्या आहे. ते बघू शकता किती घट्टही झालेलं आहे. हे घरच्या घरी कशा पद्धतीने ही बनवायच्या आहे तुम्ही शिका. जशा विकतच्या मिळतात अशा पद्धतीने अशा बर्फ्या छान लागतात. बिलकुल तशा पद्धतीने घट्ट होतात. टेस्टही छान झाली. पण ते कधी काढून घे. ह्या बघू शकता अशा पद्धतीने सर्व ह्या बर्फ्या कट करून घेतलेल्या खूप छान बघा. अशा मऊ सुद्धा झालेल्या नाहीत आणि किती दिवसही तुम्ही ठेवून खाऊ शकता. तर ही बघा किती छान अशा झालेल्या आहेत. बघू शकता तुम्ही भुक्का अशा अजिबात वाटणार नाही की ही बाबा बर्फी मी घरच्या घरी बनवली. विकतच्या जशा मिळतात तशा पद्धतीने ह्या बर्फी दिलेली आहे शेंगदाण्या गुळाची. आजची रेसिपी तुम्हाला आवडल्यास तुम्हीही करून पहा आणि कशी झाली आहे ते कमेंटमध्ये कळवा. अशाच पुढच्या नवीन रेसिपीला भेटू. धन्यवाद.